नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. सावधान गृहिणी भगिनींनो, सिलेंडर घेताना तपासून घ्या. तुमच्या सिलेंडरमध्ये 15 किलो गॅस पूर्ण आहे का? जत तालुक्यात प्रत्येक गॅस सिलेंडर मागे 2.5 ते 3 किलो दरम्यानची स्वयंपाक करणाऱ्या माझ्या माता भगिनींची मोठी फसवणूक होत असल्याबाबतचा प्रकार निदर्शनात आला असून गॅस सिलेंडर सप्लाय करणाऱ्या गॅस एजन्सी मार्फत प्रत्येक सिलेंडर मागे 2.5 ते 3 किलो गॅस कमी करून सिलेंडर होत आहेत सप्लाय. याबाबतचा ठोस पुरावा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुखदेव ऐवळे यांनी गॅस सप्लाय करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर कडून होत असलेल्या फसवणुकीबाबत मोठा खुलासा केला आहे. बघा कशी फसवणूक होते. या होत असलेल्या प्रकाराची रितसर जत येथील पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊनही पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसत आहे. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड यांची खास रिपोर्ट. कार्यालयात उपस्थित असताना मला ग्रामस्थांचा फोन आला की असे बाळकृष्ण गॅस एजन्सीचा ट्रक पकडलेला आहे आणि त्यामधील सिलेंडरचे वजनही कमी भरत आहेत. त्यानुसार मी इथं घटनास्थळी उपस्थित राहिलो आणि प्रत्यक्षात वजन केलं तर प्रत्येक सिलेंडरमध्ये 2 ते 2.5 किलो वजन कमी भरलं. वजन कमी भरल्यामुळे मी निरीक्षक वैद्यमापक यांना फोन केला आणि ते उपस्थित राहिले. त्यांनीसुद्धा नंतर आल्यावर 16 सिलेंडरचे वजन केले तर त्यांनाही प्रत्येक सिलेंडर मागे 2-2.5 किलो कमी वजन भरले. त्यावरून त्यांनी निरीक्षण अहवाल बनवलेला आहे आणि पुढील नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे आता. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना करून नमस्कार. मी सुखदेव ऐवळे उर्फ देवा सोनेळकर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. काल सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये बिरनाळ ह्या गावी जत शहरातील जे गॅस चे चालक आहेत, बाळकृष्ण गॅस एजन्सीचे जे चालक आहेत त्यांचे नाव आहे संजय बाळकृष्ण साळे. ह्यांच्याकडे ही डीलरशिप आहे. तरी ह्यामध्ये अनेक वर्षापासून संबंधित गॅस सिलेंडरमध्ये 2.5-3 किलो टाकीमध्ये ह्या कमी प्रमाणात दिला जातो. त्यामुळे साधारणतः रोज 1001 गॅस टाकीची वितरण होते. तरी अशा असताना हा किती दिवसापासून चाललेलं रॅकेट आहे किंवा हा काळा बाजार आहे, हा काल जत तालुक्यातील बिरनाळ ह्या गावातील सुज्ञ नागरिकांनी ह्याच्यावरती पाळत ठेवून 19/12/2024 रोजी हा गॅस वितरण करणारा टेम्पो बिरनाळ ह्या गावात गेला होता. त्यावेळेला त्या MH10BR 4859 क्रमांकाचा ऐशर टेम्पो तिथे त्यांनी पकडला व त्याच्यामधील सिलेंडरच्या टाकीची तपासणी केली असता त्यामध्ये 152 टाक्या होत्या. त्यामध्ये असे होते की सर्व टाक्यामध्ये 2.5 ते 3 किलो किंवा 1.5 किलो 2 किलो अशा प्रमाणात गॅस कमी होता. त्यामुळे तिथल्या नागरिकांना त्याची पूर्ण संशयता आली. त्यामुळे त्यांनी ती जतचे तहसीलदार माननीय धानोरकर साहेबांना ह्याची कल्पना दिली. त्यानुसार धानोरकर साहेबांनी तहसीलदार साहेबांनी त्वरित असे जतचे पुरवठा अधिकारी श्रीकांत चंद्रकांत चोते यांना तिथं तात्काळ पाठवून दिले. पाठवल्यानंतर त्यांनी तिथं जाऊन तेथील काटा निरीक्षक करणारे उदय कोळी यांना बोलवून घेतले आणि बोलवून घेतल्यानंतर त्यांनी लगेच त्यांनी तेथील तलाठी माने यांनाही बोलवून घेतले व त्यांनी कोतवालाही बोलवून घेतले. जर तेथील ग्रामस्थही तिथे गोळा झालेच होते पहिलं. पण हे होत असताना ह्याच्यात संशयाची बाब अशी आहे की 152 सिलेंडरमध्ये पूर्णच्या पूर्ण गॅस कमी मिळत असताना संबंधित पुरवठा विभागाचे अधिकारी श्रीकांत चोते यांनी जत पोलीस स्टेशनला ह्याबाबत सर कंप्लेंट दिली. पण ह्यामध्ये कंप्लेंट केली असताना ते वाहतूक करणारा जो टेम्पो आहे त्यांनी पोलिसांनी साधा आणून लावला नाही. कारण त्यांनी सांगितले की
हे स्फोटक आहे, मग स्फोटक असल्यामुळे हे पोलीस स्टेशन लावता येत नाही, मग गोडाऊनला लावता येईल, मग गोडाऊनमध्ये त्याची हेराफेरी होणार नाही कशावरून? साधारणतः बघा, म्हणजे हे दडपण्याचाच प्रकार एका उद्देशानं. ज्या वेळेला फिर्याद झाली दाखल, त्याचे तपास अधिकारी जे आहेत, हे बघा तपास अधिकारी आहेत बिराप्पा लातुरे म्हणून आहेत, एपे आहेत. हा माणूस संशयित आहे, पहिलाच हा वादग्रस्त माणूस आहे. ह्याच्याकडे हा तपास असल्याने आणि संबंधित पोलीस स्टेशनचे सुरेश बिजली म्हणून पे आहेत, ह्याने कुठल्याही प्रकारचा कसलाही तपास केलेला नाही. ह्यामध्ये बघा, हा तपास करताना ह्याच्यामध्ये मूळ सखोल खोलवर जाऊन कुठलीही पडताळणी केलेली नाही. तपासामध्ये कुठल्याही इंट्र्या पूर्ण पडताळल्या नाही. ह्याचं जे रॅकेट आहे, ह्याचा जे मूळ मालक जो आहे, चालक एजन्सीचा, हा सोलापुरातला आहे आणि HP गॅसची डीलरशिप याच्याकडे आहे. हा गॅस पूर्णपणे भिलोडी स्टेशन इथून येतो. मग ह्याच्यामध्ये मूळ एजंट कडून रॅकेटमधून गॅस कमी येतो का मूळ कंपनीकडून हे रॅकेट येतं, ह्याची कुठलीही तपासणी केलेली आलेली नाही. ह्याच्यामधलं मूळ रॅकेट म्हणजे गॅस कमी आला तर हा काटा करताना हे म्हणजे हे जे यंत्र कुठं आहे, हे कुठून कमी झाला, कसा झाला, ह्याची कुठलीही पडताळणी न करता फक्त हे FR नोंदवणे म्हणजे संबंधित गावकऱ्यांची किंवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे हा सदर तपास SIT मार्फत व्हावा ह्याची पूर्ण सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय राजवर्धनी साहेब व महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजित पवार साहेबांनी जे तात्काळात चौकशी लावावी. संबंधित ह्याच्यातला आका कोण आहे, आका म्हणजे हे शेड यंत्र कुठून जातं, गॅसची सप्लाय कुठं जाते. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं सांगणे म्हणजे ह्या गॅसमध्ये एका सिलेंडरमध्ये जर 2.5 किलो गॅस संपत कमी येत असेल तर कमीत कमी ती 600 ते 700 टाक्यामधनं, तालुक्यात मोठा आहे, तालुक्यांची डीलरशिप आहे, तालुक्यात सगळीकडे विक्री होती, तर 1000 जर टाक्यात जात असतील तर ह्या डीलरला निव्वळ कुठला कशाही नोंदी नसलेला कुठली इंटरेस्ट ना कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये असे काळा बाजारानं पैसे मिळतात. ह्याची साधारणतः SIT पूर्णपणे सखोलात सखोल जाऊन चौकशी करावी व ह्याच्यातील मूळ जो चालक आहे ह्याच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई व्हावी एवढे बोलून, आणि ह्यो जर तपास नाही थांबवला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय, आयुक्त इथपर्यंत जाऊन उपोषण आंदोलन, गॅस नेऊन तिथं टाक्या ठेवू त्यांच्या कार्यालयासमोर. पण ह्याचा काळा बाजार उघडकीस आल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. त्यांच्यावर फौजदारी दाखल झाल्या, त्या पण झाल्याचं हे नाटक झालेलं आहे, ह्याच्यात काहीही तथ्य नाही. पूर्ण सकल हे रॅकेट उघडकीस आणणं गरजेचं आहे, कारण हे कित्येक दिवसापासून चाललेलं आहे. ही उघडकीस येणं सत्य परिस्थिती आहे. ह्यातील अधिकारी, पुरवठा अधिकारी, कंपनीचे अधिकारी हे सगळे ह्याच्यात सामील आहेत. त्यामुळे हे प्रकरण दडपून घोटाळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खोलवर जाऊन याचा तपास देऊन संबंधित बाळकृष्ण गॅस एजन्सीची परवाना रद्द होऊन ह्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे एवढे बोलून थांबणार नाही. पण ह्याचा पाठपुरावा केल्याशिवाय सुट्टीही देणार नाही, कारण तालुक्यात असं जर घडत असेल तर कुठल्याही भ्रष्टाचार असू, याला कसलाही नेता असू दे, याला देवेंद्र फडणवीस साहेब याचा मात जिरवला पाहिजे आपल्याला. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.